स्ट्राईकला अहमद, नॉन स्ट्राईकला साहिल आणि पहिलं षटक घेऊन राज. राईट आर्म ओव्हर द विकेट. दोन खेळाडू आपण बाहेर पाहतोय सर्कलच्या, ज्या ठिकाणी एक लॉंग ऑफला आहे खेळाडू, एक मिड विकेट. चला काउंटडाऊन स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 11 वाजून 20 मिनिटांनी हा पहिला बॉल पडतोय. पुढच्या 12 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. पहिला बॉल रिव्हर्स आणि पहिल्याच बॉलवर पहिला गडी बाद नाही. दोघंही एकमेकांकडे पाहत राहिले. त्या दरम्यान चेंडू निघून गेला आणि हा येतोय पहिल्याच बॉलवर पहिला चौकार. दोघांनाही कॅचवर जायचं होतं. दोघंही एकमेकांकडे बघत बसले. कोणी कोणाला कॉल दिला नाही, माझी कॅच आहे किंवा कॉल देणं वेट म्हणून जाणं गरजेचं होतं. ज्यामध्ये शिमग्यामध्ये पालखी नाचवताना आपण पाहतो की एखादा खेळाडू एवढा जबरदस्त खेळी नाचवत असतो पालखी, त्यानंतर दुसरं लगेच अल्टरनेटिव्ह जातो का, तर थोडासा त्याला दम लागतो म्हणून. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दम लागत नव्हता, फक्त कॉल द्यायचा होता आणि बॉलवर जायचं होतं. क्षेत्ररक्षणात बदल होतोय. पहिल्याच बॉलवर जिथे झेल होऊ शकला असता तिथे 4 धावा, गोल्डन डक होऊ शकले असते. पहिलाच रिव्हर्स खेळायला गेले होते. अहमदला आपण पाहतोय स्ट्राईकला, तर गोलंदाजी करत असताना राज. षटकातील पुढचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. राज अजून एक झेल. 2 बॉलवर 2 झेल आले होते, मात्र दोन्ही बॉलवर झेल सुटलेल्या 2 जीवनदान. पहिला आपण तितकं नव्हतं, मात्र या ठिकाणी राजेंद्र लाल्या ज्याच्याकडनं अपेक्षा होती, कारण एक महत्वाचा खेळाडू आहे, संघाचा आधारस्तंभ म्हणू शकतो असा खेळाडू आहे. जिव्हारीचे सर्व खेळाडू येत आहेत. चिंतामणी, नुकतंच आम्ही चिंचपोकळी बिग बॅश कव्हर केली गेल्या 21 आणि 22 फेब्रुवारीला, आणि लवकरच चिंतामणी चषक देखील आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा राईट आर्मवर द विकेट राज. स्ट्राईकला अहमद. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर 2-6. तिसरा बॉल बॅटची एज, फाईन लेगला कोणीच नाही आणि मागे जातोय चेंडू. थर्डमॅनचा खेळाडू फील्ड करतोय. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. 4, 2, 6 आणि 2, 8. चांगला थ्रो. बॅकअपला खेळाडू येतोय, मात्र त्या दरम्यान 2 धावा पूर्ण, आणि या 2 धावांनी एकूण धावसंख्या आपण पाहतोय 4, 2, 6 आणि 2, 8. पहिल्या 2 चेंडूंवर संधी निर्माण झाली होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. दुसरा बॉल होता त्यावर निश्चितपणे झेल होऊ शकला असता. आणि आपण पाहत आहोत आता धावसंख्या टोटल 8. 3 चेंडू. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. राईट आर्मवर द विकेट. षटकातील पुढचा बॉल अहमद. पुलर लेन समोरच्या दिशेला सुंदर फटका. लॉंग ऑफला खेळाडू आहे. दुसऱ्या धावेसाठी साहिल पोहोचतोय. 2 धावा पूर्ण. 4 बॉल 10. पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं मगाशी 19 धावा कुठल्या होत्या, ज्यावेळी शांतिदूत 11 देवारे या संघाने ओमकार सुधीर अब्गुलच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं होतं. दुसरीवर सार्थक, खूप कमी वयातला खेळाडू, वयवर्ष 9-10 असेल. दिलीप करण यांचे चिरंजीव सार्थकने टाकलेली गोलंदाजी, आणि त्यानंतर तिसरी ओव्हर सोहम गोलंदाज सज्ज होते. राज. बॅटची एज न घेता बॉल सरळ निघून गेला. यष्टीरक्षक राजेंद्र लाल्या याच्या हातामध्ये. बघा कॅरी किती उंच केलेला आहे. बॉल पिचवर पडल्यानंतर ज्या प्रकारे या खेळपट्टीकडनं बाउन्स मिळतोय, कारण बॉल टप्पा पडल्यानंतर खूप वरच्या उंचीवरती पकडला बॉल राजेंद्र लाल्याने, यावरून अंदाज येतोय की खेळपट्टी फास्टरला या ठिकाणी खूप मदत करणार आहे, कारण बॉलचा कॅरी खूप चांगला पाहायला मिळतोय. धावसंख्या टोटल 10 बॉल झालेत 5. स्ट्राईकला अहमद. राज समोर मारलेला फटका. कॉल कॉर्नरचा खेळाडू येईल तोपर्यंत चेंडू सीमा पार. चौकार. आणि धावसंख्या पुढे सरकते 14. पहिल्या ओव्हर नंतर पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर धावसंख्या बिनबाद 14. 2 यश मिळण्यासाठी निश्चितपणे ती सुवर्ण संधी आली होती. पहिल्या आणि दुसऱ्या बॉलवर अनुक्रमे पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर 2, त्यानंतर 2, त्यानंतर निश्चितपणे समोर 2, त्यानंतर एक छान असा चौकार सजवला, आणि एकूण धावसंख्या 14. चला लवकर लवकर गंगाराम भागडे यांचा सत्कार आपण करूया. मी सचिन गागुरम यांना विनंती करतो, आपण गंगाराम भागडे यांचा सत्काराने सन्मान करायचा आहे.
सोहमला पण पाहतोय. सोहम गाणेकर माझे सर्व लाडके खेळाडू आहेत. सोहम, आमचा सार्थक, अनिल गणपत बोरले यांना विनंती करतोय आपण गंगाराम भागणे यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अनिल बोरले साहेब ज्यांचं फार मोठं योगदान क्रिकेटसाठी, आमच्या केरीच्या स्पर्धेसाठी देखील ज्यांचं योगदान आम्हाला लाभलं, अनिलजी बोरले. आणि लवकरच अजून एक स्पर्धा या ठिकाणी अनिलजी बोरले यांचा प्रथम सत्कार आपण करूया. बॉलरचं नाव कळेल का? थांबा डीजे. विनीत. चला, सत्कार आपण पाहतोय स्क्रीनवर अनिलजी बोरले यांचा. धन्यवाद. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल या ठिकाणी चेंडू सीमापार, षटकार. बॉलरला विनंती राहील हात फिरून बॉलिंग टाकण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे, लक्षात ठेवा. म्हणून मगाशी आपण पाहिलं की छोटे बॉलर आले होते, त्यामुळे बॉलिंगची शैली तुमची वेगळी आढळली तर पंच तिकडे आहेत, मी पण इथे आहे, लक्षात घ्या. त्यामुळे चांगली शैलीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करा. मगाशी आपण सार्थकला पाहिलं, सोहमला पाहिलं, ज्या प्रकारचे हात फिरून त्याने गोलंदाजी केलेली आहे. एखादी वादग्रस्त शैली आढळली तर डायरेक्ट पंच तुम्हाला दंडित करतील. पेनल्टी तर नाही आहे, मात्र तुम्हाला ओव्हर कॅन्सल करावी लागेल, नवीन गोलंदाजांना यावं लागेल. गंगाराम बागडे यांचा सत्कार आपण करूया. सचिन गागुरम यांना विनंती आहे. बॉल नंतर पुढचा बॉल साहिलसाठी. आता मात्र बॉल समोरच्या दिशेने मिड ऑफला खेळाडू फील्ड करते. दुसऱ्या धावासाठी चिकी सिंगल होती, 2 धावा, चोरटी धाव. गंगाराम बागडे यांचा सत्कार करूया. कॅमेरामॅन सायूबला आपण मेन कॅमेरामॅन सेंटरचं पाहतोय. साईड कॅमेरामॅन सोहम. खूप लहान वयामध्ये आज वेगवेगळ्या तुम्हाला क्षेत्र ओपन झालेले आहेत. लाईव्हमध्ये कॅमेरामॅनसाठी देखील ओपन आहेत क्रिक हिरोज. आता मात्र आडव्या बॅटने बघा जी बॅटिंग अहमद करत. ओ, एवढ्या जवळ आल्यानंतर राजेंद्र म्हणतोय आता कशाला मारतोयस. बरोबर आहे, एवढ्या जवळ तुम्हाला फक्त बॉलला रनआउट करण्यासाठी अंडर, मात्र हा एवढ्या जोरात टाकला की राजेंद्रला देखील कळला नाही की बॉल माझ्या दिशेने कधी आला. आणि धावसंख्या पुढे सरकते. किती? 23. धावसंख्या 23. साहिलची आगळी वेगळी शैली पाहायला मिळते, कारण क्रॉस जाऊन तो स्ट्रोक बनवायला गेला. तर दुसऱ्या बाजूला अहमदला आपण पाहतोय सरळ बॅटने बॉलच्या मेरिटवर खेळतोय. पहिला बॉल फक्त त्याने चुकीचा खेळला नव्हता, बनवायला गेला होता रिव्हर्स, ज्या ठिकाणी झेल होऊ शकला असं. धावसंख्या 23. विनीत. पुढचा बॉल नो बॉल आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे, मात्र नो आणि 2 धावा. त्यामुळे फ्री हिट आता येणार आहे. आणि आता थ्रो बॉलर पहिला बाहेर पडतोय स्पर्धेमधून. निलेश धामणे यांना आपण पाहतोय. आणि नवीन बॉलर आता येईल आणि फ्री हिटचा बॉल असेल. 3 धावा आलेत. 3 धावांनी 23 आणि 3 26. नवीन बॉलर बघूया कोण येणार हात फिरून टाकणारा. 3 बॉलर. आणि अजून एक स्पर्धा लवकरच मे मध्ये याच ठिकाणी असणार आहे, ज्या स्पर्धेचे आयोजक आहेत विकास गागुरुम, ज्यांनी सांगितलंय आम्ही यूट्यूब लाईव्ह स्पर्धा करणार आहोत मे मध्ये. फक्त 16 संघ. पहिल्या दिवशी 8 संघ, दुसऱ्या दिवशी 8 संघ. 6 ओव्हरच्या मॅच असणार, 2 पॉवर प्ले असणार. आणि पुन्हा एकदा पूर्वीचं क्रिकेट परत यावं, जशी गोकुळगावच्या महेश कोदेरीची खूप इच्छा होती निलेश महाडिक की व्हावं, मात्र ती पूर्तता मला वाटतं पहिल्यांदा विकास गागुरुम करेल यावर्षी. मे मध्ये ती स्पर्धा आहे. 6 ओव्हर, बॅटिंग पॉवर प्ले, बॉलिंग पॉवर प्ले असणार आणि 4 बॉलर. पहिला बॉल बॅकफुटला गेले, चेंडूला पॉईंटच्या दिशेने स्क्वेअर कट केलेला आहे. चेंडू आता निश्चितपणे चौकारासाठी 4 धावा. आणि या 4 धावांनी धावसंख्या 30. फ्रीडचा बॉल होता. पुढचा बॉल. आता मात्र खाली राहणारा बॉल बघूया. पंचांचा इशारा येते वाईड, वाईडला प्लस येते 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या टोटल 32. बघा तुमच्याकडे बॉलर आहे, तुम्ही त्या बॉलरना संधी देणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी बॉलिंग करतो ह्या गोलंदाज, ज्याचं नाव आहे अमर. अमर भोगलवर जबाबदारी राहील की उर्वरित बॉल माझ्या संघाचे आणि माझ्या बॉलर्सचे मला पूर्ण करायचे आहेत. आणि ती जबाबदारी
अमरला पूर्ण करावी लागेल. बिनबाद धाव संख्या 32. समोरच्या दिशेला वॉट अ शॉट. आतापर्यंत थांबलेला साईल परततोय. धाव संख्या 38. 38. थँक्यू, धन्यवाद. धाव संख्या 38. राईट हॅम ओव्हर द विकेट. राईट हँड बॅटर साठी साहिल आतापर्यंत शांत होता, आता मात्र चांगल्या ऍक्शन मध्ये येते. पुढचा बॉल फुलटॉस, अजून एक लॉलीपॉप आउट ऑफ द पार्क. कळकवण्याच्या माळावर पाठवले या चेंडूला 6 धावांसाठी. 2 बॅक टू बॅक षटकार. धाव संख्या 44. 2 ओव्हर 44. व्हॉट अ बॅटिंग. आतापर्यंत वादळापूर्वीची शांतता होती. मगापासून जो बॅट्समन क्रॉस जाऊन खेळत होता, आता बरोबर क्रीजचा वापर करतोय. सरळ बॅटने बॉलच्या मेरिटवर खेळतोय. पहिला ओव्हर पिच चेंडू लॉंग ऑफच्या वरून लो फुलटॉप लेग स्टंपवर 6 धावा. डीजे पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही देतो शांतिदूत 11 देभारे विरुद्ध कुडूक या संघांमधील जो मॅन ऑफ द मॅच आहे ते पारितोषिक आपण थोड्या वेळाने देणार आहोत. सामनावीर पुरस्कार मॅन ऑफ द मॅच आर्यन. आर्यन दुर्गवले. पहिलाच बॉल. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. वाईडला +2 3 4 की काय. आणि पंचांचा इशारा येतोय वाईड आहे आणि चौकार. बघा ही स्टाईल आहे निलेश दामणे यांची. ये तो झलक है, पिक्चर अभी बाकी है. थँक्यू. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय. सुंदरीचं नावच विचारतात. सुंदरी म्हणते माझं नाव सुंदरी आहे, तरी तिला विचारतात सुंदरी सुंदरी तुझं नाव काय. चला बॅट्समनला विचारतंय बॉलर तुझं नाव काय. बॉलर तयार. पुढचा बॉल. रिव्हर्स खेळायला गेले आणि या ठिकाणी ज्या प्रकारे अपील केलेलं आहे, मात्र पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. त्यामुळे कुठल्या प्रकारे पंच डिसिजन देतील. ऑन फील्ड डिसिजन काय तुमची. ऑन फील्ड ओके. रिव्ह्यू सिस्टम नाही आहे, लक्षात घ्या. रिव्ह्यू फक्त पंचांना जर वाटला डाऊट तर ते रिव्ह्यू मागतील थर्ड अंपायरकडे. अन्यथा ऑन फील्ड वॉट एव्हर द डिसिजन ऑन फील्ड असेल तीच वी हॅव टू एक्सेप्ट. ती आपल्याला मान्य करावी लागेल. तर थोडंसं या ठिकाणी ऑन फील्ड डिसिजन ऑलरेडी दिलेली आहे त्याने की नॉट आऊट आहे. फक्त आपण चेक करतोय. तेजस पांडुरंग पेंढारी इरा चषकसाठी 500 रुपये. तेजस तेजस पांडुरंग शेठ पेंढारी यांचे सुपुत्र आहेत. तेजस पांडुरंग पेंढारी यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे या स्पर्धेसाठी 501 रुपये. नॉट आउट. गोलंदाज सज्ज होतोय. षटकारी पुढचा बॉल साहिलसाठी. धाव संख्या टोटल आपण पाहतोय 50. चला चला मॅच स्टार्ट करा. कंपल्सरी 4 खेळाडू तुमच्या आतमध्ये पाहिजेत सर्कलच्या, हे पण लक्षात घ्या. जर एखादा खेळाडू बाहेर आढळला तर ते देखील पेनल्टी तुम्हाला केलं जाईल 9च्या रूपात.
रिव्हर्स आणि हा रिव्हर्सचा षटकार पहिला येतो का बघूया. रिव्हर्स षटकार 6 धावा. धावसंख्या टोटल 56. तिसरी ओव्हर. पुढचा बॉल. आता मात्र हा बॉल देखील वाईट. पंच अक्षरशः आपल्याला बघा वाकून नमस्कार करतात. आणि धावसंख्या 57. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. या ओव्हरमधील बॉल झाले आतापर्यंत आर्यनचे फक्त 2. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल आर्यनला. 3 स्टंप पकडून तुम्हाला विकेट टू विकेट, ज्याला पिचिंग राईट ऑन द स्पॉट ज्याला म्हणतात, त्या पद्धतीने स्पॉट बॉलिंगची गरज. 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या 57. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट साहिल. आता मात्र हा देखील खूप बाहेर. अक्षरशः काय झालं, खाली झोपले ते. काय होतंय. अरे ये क्या हुआ ना मुन्ना ना, ये क्या हुआ, ये तो सोकर बता रे देवा रे देवा, ये क्या हुआ. और ये वाईट. अक्षरशः म्हणतो हे काय केलं रे बाबू. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. अक्षरशः झोपला तो अंपायर. आणि डिसिजन सुरुवात झालेली आहे, अजून खूप बाकी आहेत. पुढचा बॉल हा देखील बाहेर जातोय का बघूया. रनआउटची संधी मिळणार आणि वाईट. सुरुवात धमाल आहे. गोट्या अंपायरला तुम्ही पाहिलेत, आमचा मंडणगडचा गोट्या आहे. नाव आहे निलेश धामणे. मॅन फ्रॉम आंबवणे. निलेश धामणेला आपण पाहतोय ॲक्शनमध्ये. प्रमुख पंचांच्या भूमिकेत पंच निलेश धामणे. स्ट्रायकर एंडला आहेत स्क्वेअर लेगला उंबरशेतचे महेश पातेरे. अनुभवी खेळाडू देखील दोघंही आहेत, ज्या ज्या संघाकडून ते खेळलेत देखील. आणि ते पंचांची कामगिरी पाहत आहेत. धावसंख्या टोटल पुढे सरकते या वाईडने 60. जास्त एक्स्ट्राच गेलेले आहेत मालेगाव संघाच्या. समोरच्या दिशेला नाही, कव्हरला, डीप कव्हरला, वन बाउंड चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 64. बॉल अजूनही बाकी आहेत. मी विनंती करेन मुंबई ग्रामीणमध्ये नेहमीच ऐकतोय, ज्याची कॉमेंट्री आपण ऐकतोय, त्यांचा सत्कार देखील आपण. आता मात्र संधी आहे आणि आता खेळाडू बाद. सत्कार करूया. मी वैभव अब्गुल यांना विनंती करतोय, आपण आमच्या समोर स्टेजच्या यायचं आहे. ग्रामीण क्रिकेट बरोबरच सध्या मुंबईमध्ये जाऊन देखील ज्याने झपाट्याने प्रगती केलेली आहे, समालोचक म्हणून देखील धनंजय पाटील, भरत मोरे, तुकाराम मांगेला सर यांच्याबरोबर नारिंगीचं मैदान, चंदन सार, तपस्या. आता नुकतीच तिडेगावची स्पर्धा भाईंदर वेस्ट राईगाव या ठिकाणी झाली. बोरिवलीला माझ्यावर MHB कॉलनीला त्यांनी स्पर्धेमध्ये योगदान दिलं. जी विनायक कावणकरची स्पर्धा होती आंबवणे, आणि तो सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत वैभव अब्गुल यांचा. कॅमेरामॅन थोडं इकडे. किती बॉल बाकी आहेत? 2 बॉल नंतर आपण हा सत्कार घेणार आहोत. पुढचा बॉल आर्यन. फुलटॉस. ताकद मिळाली, संधी मिळाली, हवा मिळाली. 4 धावा. नाही, षटकार आहे. 6 धावा. व्हॉट अ शॉट. आउट ऑफ द पार्क आहे. पंच निलेश धामणे या ठिकाणी सांगतायत, चला पलीकडे क्रीश कोणाला तरी एकाला त्या कंपाऊंडमध्ये जायला सांग. षटकारानंतर धावसंख्या 70. स्पर्धेतली सर्वाधिक धावसंख्या शिपोळे या संघाची. आपण तिसरी ओव्हर अजूनही बाकी आहे. मालेगाव समोर मोठा डोंगर उभा राहिलेला. मधून कोण जातोय बाबू? बाहेरून जा. शेवटचा बॉल.
अजून एक लॉलीपॉप फुलटॉस षटकार. 70 आणि 6 76 सुजल आणि आता 77 करायचे आहेत. चला कॅमेरामॅन थोडा सोम कॅमेरा आपण सत्कार करूया. मी रियाताई घागरूम यांना विनंती करतोय. सचिन घागरूम यांच्या मिसेस आहेत. या स्पर्धेच्या इरा स्पोर्ट चषक साठी ज्यांचं योगदान आहे हा सत्कार सन्मान आपण करत आहोत. चला एकदा जोरदार टाळ्या होत्या वैभव अब्दुलसाठी, ज्यांचं योगदान आपण एक समालोचक म्हणून पाहतो. येणाऱ्या दिवसामध्ये मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर कराव्या अशी आमची मनापासून इच्छा आहे, शुभेच्छा आहेत. लवकरच आपण त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहू आणि आपल्या परिसरामधील जर स्पर्धा असतील तर निश्चितपणे जे जे आयोजक ही स्पर्धा पाहतात, लाईव्ह ऐकतात, त्यांना देखील विनंती राहील माझी, या परिसरातील स्पर्धा आपण वैभव अब्दुल यांना समालोचक म्हणून बोलू शकता. एक डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळते. अहमद आणि शिपोळीच्या संघाने एका लाईनमध्ये आपण आत्मे जाताना पाहतोय. मी विनंती करेन या ठिकाणी आमच्या पंचांना पाणी घेऊन आत्मे जायचंय. नदीम या ठिकाणी आपण पाहतोय की पिक्सल प्रो स्पोर्ट्स लाईव्ह नदीम आमच्याबरोबर विमिक्सवर आहेत आणि खूप छान असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं जे ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून. आणि नदीमला आमची विनंती राहील की या परिसरातील सर्व स्पर्धा आता आपणच कव्हर कराव्यात. सोहम सायूब आणि यानंतर पुढचा आवाज ज्याचा सत्कार आपण आत्ताच केला, युवा समालोचक कुडूक बुद्रुक बोरीचा कोण आदर्श 11साठी ज्याने आपल्या क्रिकेटचा श्री गणेशा केला. क्रिकेटवर जेवढं नितांत प्रेम या खेळाडूचं आहे तितकंच प्रेम निश्चितपणे समालोचन क्षेत्रामध्ये आहेत असे युवा समालोचक, आणि ज्याने गेल्या 2 वर्षामध्ये निश्चितपणे त्वरित आणि झपाट्याने प्रगती केलेली आहे. वेगवेगळी शैली प्रत्येक समालोचकाची असते आणि याची देखील एक वेगळी शैली आहे आणि ती शैली एक समालोचनाचा आवाज आपल्या मंडणगड तालुक्यातील कुडूक बुद्रुक बोरीचा कोण आदर्श 11 क्रिकेट संघाचा खेळाडू देखील तो आहे वैभव अब्दुल. याला आपण ऐकणार आहोत. यानंतर दुसऱ्या फेरीमधील सामना सुरू होणारा शांतिदूत 11 देवारे विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यातील विजेता. मात्र या दुसऱ्या डावामध्ये जे लक्ष्य 77 धावा करण्यासाठी आपण पाहतोय सलामीची जोडी राजेंद्र लाले आणि त्याच्याबरोबर ओपनिंग बॅटर रोशन आलेले आहेत. बघूया ही धावसंख्या किती होणार, किती संघर्ष होणार, जिंकणार कोण, ही सर्व उत्सुकता प्रेक्षकांना आहे. जसे मालेगावचे समर्थक प्रशंसक याची वाट पाहतात तितकीच वाट निश्चितच शिपोळे संघ विजय होण्यासाठी पाहत असणार. आणि धावतं समालोचन ऐकवण्यासाठी आपण जाऊया वैभव अब्दुल यांच्याकडे. ओव्हर टू वैभव. सुप्रभात. धन्यवाद राजेश सर. आपण पाहतो ऐकतो एक स्पर्धा यूट्यूब लाईव्ह स्पर्धा ज्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते, इरा स्पोर्ट्स चषक 2026. मित्रांनो, असं म्हटलं जातं क्रिकेटचा खेळ विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात श्रेष्ठ अश्वावर अरूढ होण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट. भावनाच्या उद्यानातील धुंद धुंद केवढा म्हणजे क्रिकेट. ज्या ज्या क्षणाला आमच्या डोळ्यासमोर एखादा खेळ येतोय त्या त्या क्षणाला आमचं मन उद्विग्न होता. आम्ही सातत्याने ज्या खेळाकडे वळतोय तो खेळ म्हणजे क्रिकेट. जेवढं प्रेम आम्ही प्रियसीवर करतोय त्याहीपेक्षा द्विगुणित प्रेम ज्या खेळावर करतोय तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि याच क्रिकेटची चित्तथरारक स्पर्धा घेऊन आपण कळकवणे क्रीडानगरीमध्ये आलेलो आहोत. ज्या ठिकाणी आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते, यूट्यूब लाईव्हची स्पर्धा. त्या स्पर्धेचं खऱ्या अर्थात आपण पाहायला गेलं तर पर्व पहिल्या आणि पहिल्या पर्वामध्ये इरा स्पोर्ट्स चषक 2026मध्ये आलेले सर्व तमाम क्रीडाप्रेमी क्रिकेट रसिक खेळाडू या सर्वांचा मी वैभव अब्दुल मनाच्या अंतकरणातून आपण सहर्ष स्वागत करतोय. आणि आपण पाहतो आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीला आला आहे, तो म्हणजेच मालेगाव वर्सेस शिपोळे या 2 संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगमध्ये आपण ज्या प्रकारे शिपोळे संघाची फलंदाजी पाहिली, धावसंख्येचं डोंगर त्या ठिकाणी देखील रचले गेले. 76 धावांचं डोंगर रचले. 77 धावांसाठी टार्गेट सेट केला गेला आहे. आणि चेस करत असताना पहिला चेंडू व्हाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर धावेने अकाउंट ओपन केलं जाते. म्हणजेच मालेगाव संघाचे असे खेळाडू आहेत. खास करून आपण जर पाहायला गेलो तर राजेंद्र अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेमध्ये अजून देखील आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी खेळ करण्यासाठी नावाजलेला खेळाडूला आपण पाहतोय.
पहिला चेंडू फेस करत असताना एक धाव कंप्लीट केल्या. पंचाचा डिसिजन येतोय लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. अशा प्रकारे धावफलक पुन्हा पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलाय 2 या धावसंख्येवरती. मालेगाव संघात आपण जरा जुने खेळूनंतर विचार करायला गेलं तर शरद असतील, त्यानंतर त्यांच्या साथीने असणारे संपूर्ण टीम यांना देखील आपण काही वर्षापूर्वी खेळताना पाहिले होते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, चेंडूला कट केलाय, स्लीप पॉईंटला कट केल्यानंतर एक धाव कंप्लीट केलाय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाले 3. स्ट्राईकवरती आहेत राजेंद्र. पॉवर प्लेचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे मालेगाव संघाचा, परंतु त्याच दडपणामध्ये प्रेशरमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज देखील आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळते शिपोळी संघाकडून. गोलंदाजाचं नाव पण त्या ठिकाणी पाहतोय. दर्शित गोलंदाजी ट्रॅकवरती तयार आहे. पुढची चेंडू आहे, गुडले स्पॉटवरचा चेंडू होता. चेंडूला थोडंसं बम्स केलं. बम्स झाल्यानंतर चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. कही पे निगाह आहे, कही पे निशाणा. चेंडू खेळायचा होता कळकवणीच्या दिशेने, परंतु चेंडू निघून चला सरळ देवारच्या दिशेने. निधाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरवलेली आहे. पुढचं चेंडू आहे, आता स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. यष्टिरक्षकाने कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजेंद्र यांच्या मध्ये पहिला मोठा धक्का मिळतो तो म्हणजे मालेगाव संघाला. धावसंख्या झाल्या ती म्हणजेच मालेगाव संघाची 4 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झालाय. वन डाऊन फलंदाज आपण मयूरला पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, स्टेप आउट होऊन पुढे आल्यानंतर मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला खेळायचा होता फाईन लेगच्या दिशेमध्ये, परंतु वेगाने चेंडू निघून चाललाय सरळ यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. असे नवीन नवीन खेळाडू या ठिकाणी तयार होता आपल्याला पाहायला मिळतात. नवीन नवीन मैदाने देखील आपल्याला या ठिकाणी मंडणगड तालुक्यामध्ये पाहायला मिळतात आणि त्यातीलच एक हे मैदान खास करून धामणी क्रीडानगरीमधले कळकवणी सपाटावरचे हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. आणि या मैदानाचं देखील एक वैशिष्ट्य आपल्याला चहूबाजूने असणारे हिरवीगार नैसर्गिक वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेले सुंदर असं ग्राउंड येथे आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, पुढील चेंडू देखील खाली राहतोय. चेंडू बॅटच्या बट्ट्यामध्ये येत नाही. त्रिफळाची दांडी 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 गुल, फलंदाज बाद. थँक्यू डिसे. धावसंख्या झाली ती म्हणजेच मालेगाव संघाची 4 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज पुन्हा एकदा बाद होताना पाहायला मिळतोय मयूर यांच्या रूपामध्ये. आणि मयूर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज प्रफुल्ल उर्फ पप्प्या मला वाटतं फलंदाजासाठी येताना पाहायला मिळत आहे. स्ट्राईकवर यात रोशन. षटक समाप्तीचा इशारा आलाय पंचांचा. एक षटक समाप्तीनंतर 4 धावा बनल्या आहेत. आता मात्र फलंदाजाला मोठे घातकी फटके या ठिकाणी आक्रमक रोल त्या ठिकाणी पेश करावा लागणार आहे. खास करून फलंदाज रोशनवरती मोठी जबाबदारी आहे. रोशनला मात्र अशा प्रकारची इनिंग त्या ठिकाणी खेळायची आहे. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. जशा प्रकारे आपण मगाशी ओपनिंग सरीमध्येच आपण पाहिला, पहिल्याच्या ठिकाणी ओपनिंग करताना त्या ठिकाणी फटाक्यांच्या ओपनिंगनुसार त्या ठिकाणी सेरेमनी केली गेली. तशा प्रकारे आपला दबदबा देखील मैदानाच्या आतमध्ये असा असायला पाहिजे की आपल्याला पाहून त्या ठिकाणी फलंदाजाला पाहून गोलंदाज देखील त्या ठिकाणी डबल माइंडमध्ये राहिला पाहिजे. जसा प्रकार सुतळी बॉम्ब आपण पाहतो, ज्या प्रकारे लावल्यानंतर त्याच्याकडे जवळ जाण्याचं कोणाचं धाडस होत नाही, तशाच प्रकारे फलंदाजाला पाहिल्यानंतर गोलंदाजाचा देखील तशा प्रकारचा धाडस झाला नाही पाहिजे की हा फलंदाज कशा प्रकारची फलंदाजी करणार. त्यामुळे
नेहमी स्वतःला अशा प्रकारे इम्प्रूव्ह करायचा आहे. प्रत्येक गोष्टीची वेळ आहे तेव्हाच ती घडायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी. आता वेळ मात्र कोणाची निघून जाणार ते देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मालेगाव की शिपोळे दोन्ही संघ तुर्तास पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एकामेकासमोर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघातील खेळाडू एकामेकासमोर वलसड चढताना पाहायला मिळतात. बघूया आतापर्यंत गोलंदाजीची आतापर्यंत आपण पाहायला गेलो तर गोलंदाज वरचढ चढताना पाहायला मिळाले. दोन्ही सामन्यांमध्ये पाहिले तर खास करून पहिला सामना देखील आपण पाहिला. पहिल्या सामन्यामध्ये जास्त अशा धावा मिळाल्या नव्हत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजाने आक्रमक फलंदाजी करताना तो सामना देखील शेवटच्या क्षणापर्यंत विजय केला. तर तशा प्रकारे पुन्हा एकदा फलंदाज रोशन याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, मनगटाचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सपार, षटकार. सहा धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 10. या षटकामध्ये येणारे 3 ते 4 षटकार नक्कीच या सामन्याला पुन्हा एकदा वेगळी कडाटणी देण्यासाठी मालेगाव संघासाठी तशा प्रकारची मजबूती प्राप्त करून देतील तशी अपेक्षा आहे मालेगाव संघाच्या फलंदाज रोशन यांच्याकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अलाम द कार्पेट निघून चालला चेंडू ऑन साईडला एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या डायरेक्ट थ्रो येतोय आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फलंदाज बाद, 1 मोर विकेट गॉन. रोशन बॅक टू पॅव्हलियन. मोठा धक्का मालेगाव संघाला. ज्या मालेगाव संघाच्या आशा अपेक्षा पल्लवित होत्या त्या पुन्हा कुठेतरी त्यांच्यावरती विरसन पडताना पाहायला मिळतंय. रोशन बाद झाल्यानंतर संपूर्ण पण मालेगाव संघाच्या खेळामध्ये पाहिजे तर निराशा पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर नवीन फलंदाज विकी फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. आता विकीला काय करायचं आहे? विकीला तेच करायचं ज्याशा प्रकारे रोशन आल्यानंतर त्याने आक्रमक फलंदाजीचा रवैया आजमावण्याचा प्रयत्न केला होता तोच फलंदाज आता मात्र विकीला करायचा. पण साईला काय करायचं आहे? तर साईला जशा प्रकारे पहिलं षटक ज्या प्रकारे हाताळला गेलाय त्याप्रमाणे साईला देखील तशा प्रकारची गोलंदाजी करण्याची अपेक्षा आहे शिपोळे संघासाठी आहे. बघे दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज सज्ज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच हवेमध्ये पहिल्या चेंडूवरती डगआउट मधून सेट होऊन आलेत आणि सेट झाल्यानंतर टायमिंग पुन्हा एकदा प्रॉपर करताना चेंडू निघून चाललाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमार का पार आउट ऑफ द प्लॅट येतोय षटकार. सहा धावेरी धावसंख्या पुन्हा वेगाने वाढताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू साहिल शॉर्ट पिच लिडिंग एज त्यानंतर स्वतः फलंदाज बाद होताना निराशाजनक अवस्थेमध्ये बाहेर निघताना पाहायला मिळतात. 1 मोर विकेट गॉन. फलंदाज बाद. अभिषेक अब्गुल आपण जर कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. आयोजकांना या ठिकाणी भेटायचं आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच मालेगाव संघाची 17. दुसरे षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण 9 भीमर 9+1 अशा 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने पण धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते मालेगाव संघाची. जाऊन पोहोचले ते म्हणजेच 19 या धावसंख्येवरती. पंच घोषित करतात पुढील चेंडू आहे फ्री हिट. कोण होणार हिट? फलंदाज हिट होणार की गोलंदाज फलंदाजाला बीट करणार ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. पुढील चेंडूसाठी पण एकदा साईल तयार आहे. स्ट्राईक वरती आहे प्रफुल. स्लोवर वन त्यानंतर मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षकाला झेलखाली झेल मात्र मिळाली नाही. फ्री हिटची चेंडू असल्यामुळे त्या ठिकाणी झेलचीत मिळणार नाही. धावचीत वगळता कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी विकेट प्राप्त होत नसते त्यामुळे झेल देखील ड्रॉप झाला. एक धाव कंप्लीट केल्या. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज साहिल पंचांच्या उजव्या बाजूने. पुढील चेंडूसाठी राज यांच्या बॅटिंग मधून पुन्हा एकदा मोठा प्रहार. चेंडू निघून चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. 6 धावेने धावसंख्या वाढली. जाऊन पोहोचल्या 26. 2 षटकानंतर 26 धावा बदल्या आहेत. त्या ठिकाणी मालेगाव संघाच्या देखील थोडेसे अजूनही प्रयत्न करावे लागेल. 26 धावा बदल्या गेल्या. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज अहमद तयार आहेत. पुढील चेंडू आहे पंचांच्या बाजूने.
पहिला चेंडू डाव्याष्टीच्या बाहेरचा. यट्स पंच वाईट घोषित करताना पाहायला मिळत आहेत. वाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर 1 धाव 1 धावेने धावसंख्या वाढती जाऊन पोचली ती म्हणजे 27 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा खराब खराब दिशा असे भटके तो खाऊ घे फटके. दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईट वाईट एक वेळ चालेल पण संघासाठी येणारी वाईट वेळ जाणार नाही. पण ती वाईट वेळ येऊ नये इथपर्यंत वाईट टाकावे लागणार नाही आहेत याची काळजी मात्र अहमदला घ्यावी लागणार आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. उंच हवेमध्ये चेंडू निघून चालला सीमारेखा पार. पुन्हा येता येतोय षटकार प्रफुल्ल यांच्या बॅटमधून. सहा धावेने पण धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोहोचले ते म्हणजे 34. पुन्हा एकदा अहमद पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. ऑनसेटला 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी कॉल करतात 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रो 4 मध्ये. पुन्हा त्या ठिकाणी किती अमीराने देखील पाहणं महत्वाचं असत आहे. 3-4 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि 4 धाव्याने धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचले ते म्हणजे 38 या धावसंख्येवरती. आव्हान थोडं मोठं आहे पण त्या मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्याचं धाडस मात्र या ठिकाणी मालेगाव संघाचे फलंदाज दाखवताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. शॉर्टपिच चेंडूवरती पूलचा फटका. षटकार 6 धावासाठी. 1 मोर सिक्सर. 6 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली आहे जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 44 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 म्हणजे कशा प्रकारची फलंदाजी करणार. 3 चेंडू म्हणजे 33 बनवायचे आहेत. म्हणजे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. फाईन लेगच्या दिशेने केलेला फटका आहे. त्या चेंडूवरती देखील चेंडू निघून चाललाय. सीमारेखा पार क्लिअर करत असताना पंचांचा सिग्नल येतोय. 1 बाउन्स सीमारेखा पार. 4 धावांसाठी 4 धाव्याने धावसंख्या वाढली आहे जाऊन पोहोचले ते म्हणजे 48 या धावसंख्येवरती. 48 धावा बनले आहेत. पुन्हा एकदा 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. पंच वाईट घोषित करतात. आव्हान धावामध्ये भर घातली जाते. एक्स्ट्रा मध्ये 1 धाव. 1 धावेने धावसंख्या पुन्हा पुढे सरकताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता थोडंसं आता मात्र मालेगाव संघाच्या जे सर्व खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये निराशा पाहायला मिळते. प्रयत्न छान केले होते. शेवटच्या क्षणी थोड्याशा धावा कमी पडताना पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये असणाऱ्या थोड्याशा गोलंदाजाची चुका क्षेत्ररक्षकाने केलेली मिसफील्ड ह्या साऱ्या गोष्टींमुळे हा सामना थोडासा दूर जाताना परंतु फलंदाज मात्र आपलं एफर्ट्स त्या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी करताना पाहायला मिळत आहेत. मोक्याच्या क्षणी शेवटच्या क्षणी थोडासा सामना गमवावा लागतोय मालेगाव संघाला. हार्डलक मालेगाव. खूप साऱ्या छान प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. याच्यानंतरचा होणारा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यापूर्वी आपण मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी घेणार आहोत. देवारे संघातील खेळाडू प्रशांत याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी प्राप्त केलाय. त्यांना पण या ठिकाणी बोलवतोय. प्रशांत यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येते. क्रिश घागरू यांच्या हस्ते सचिन घागरू यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच सिरीज त्याला देण्यात येतोय. धन्यवाद प्रशांत. आपण या ठिकाणी इरा स्पोर्ट्स ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून खेळताय. प्रथम गावच्या पातळीवरती आपण आल्यानंतर ही स्पर्धा खेळत असताना लाईव्ह खेळत असताना कसं वाटतंय? खूप छान वाटलं. मी पहिल्यांदा या गावामध्ये लाईव्ह मॅच खेळतोय आणि खूप आनंद झाला. मी फर्स्ट टाइम लाईव्ह बघत आहे इथं मॅच
अजूनपर्यंत मला वाटत नाही. मी या गावी खूप वर्षापासून होतो. देवारे बौद्धवाडीमधला आहे मी आणि खूप छान वाटलं मला. थँक्यू.